नमस्कार. आज मी तुमच्याशी बोलणार आहे, पण घाई नाही. कारण ज्या विषयावर बोलायचा आहे तो घाईचा नाही, तो विचार करण्याचा आहे. आज 24 एप्रिल आहे. आपण आपल्या घरात बसून चहा पित असू किंवा कामावरून परत येत असू, आणि या क्षणी आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर होर्मुझ नावाच्या एक समुद्रधुनीत काही जहाजं उभी आहेत, हलत नाहीत, वाट बघत आहेत. त्या जहाजांची वाट बघणं एक दिवस आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचणार आहे. चला गोष्ट समजून घेऊया. होर्मुझ एक नाव, एक अरुंद पट्टी, समुद्रातली एक छोटीशी गल्ली. पण याच गल्लीतून जगातलं 20% तेल जातं. मित्रांनो, 20% म्हणजे जगातलं प्रत्येक 5 लिटर तेलामागे 1 लिटर इथून निघतं. आपल्या स्कूटरमध्ये जे पेट्रोल आहे ते कधीतरी इथून गेलं असेल. आपल्या आईच्या स्वयंपाकघरातला गॅस, तोही. पण आज ती गल्ली रिकामी आहे. गेल्या 12 तासात त्या समुद्रधुनीतून फक्त एकच जहाज पास झालं. एक LB एनर्जी नावाचं ग्रीक जहाज ब्राझीलला निघालं. विचार करा, ज्या रस्त्यावर सकाळ संध्याकाळ रहदारी असते तो रस्ता आज सुनसान आहे. का? कारण अमेरिकेचं नौदल तिथे थांबलंय आणि इराणच्या बोटी समोर उभ्या आहेत. ही फक्त बातमी नाही, ही एक भीती आहे जी हळूहळू आपल्या घरात येते. आत्ता बघा, सत्तेच्या केंद्रात काय बोललं जातंय. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ आज पेंटागॉनमध्ये उभे राहिले आणि म्हणाले, आमची नाकेबंदी जोपर्यंत लागेल तोपर्यंत चालेल. जोपर्यंत लागेल तोपर्यंत. मित्रांनो, हा वाक्यप्रयोग ऐकलाय का? जेव्हा एखादी सत्ता म्हणते जोपर्यंत लागेल तोपर्यंत, तेव्हा त्याचा अर्थ असतो आम्हाला कोणती जबाबदारी नाही, कोणतीही डेडलाईन नाही, कोणतंही उत्तर नाही. दुसरीकडे तेहरानमध्ये आयतुल्ला खामनेईंच्या कार्यालयातून संदेश येतोय, आम्ही झुकणार नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री आराघची म्हणतायत, जोपर्यंत नाकेबंदी आहे तोपर्यंत चर्चा नाही. एक म्हणतो जोपर्यंत लागेल तोपर्यंत, दुसरा म्हणतो जोपर्यंत नाकेबंदी आहे तोपर्यंत. आणि मध्ये अडकलंय कोण? आपण, आपल्यासारखे सामान्य लोक, ज्यांच्या नावाने हे युद्ध लढलं जात नाही, पण ज्यांच्या खिशातून त्याची किंमत वसूल होणार आहे. आता एक बातमी अशी आहे जी कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचलीच नसेल. उद्या म्हणजे 25 एप्रिलला पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये 2 लोक एकाच वेळी पोहोचणार आहेत. एक डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर, अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्यासोबत, आणि दुसरे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची. एकाच शहरात एकाच वेळी. मित्रांनो, हा योगायोग नाही, हे राजकारण आहे. इथे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये पाकिस्तान का? तोच पाकिस्तान जो भारताच्या सीमेवर रोज कुरापती करतो. तोच पाकिस्तान जो आर्थिक संकटात बुडाला आहे. तोच पाकिस्तान आज जागतिक मुत्सद्देगिरीचा केंद्रबिंदू बनला आहे. आणि भारत आज कुठे आहे या चित्रात? कुठे आहे आपलं नाव? हा प्रश्न मी विचारतोय. उत्तर तुमच्याकडेही नसेल, माझ्याकडेही नाही, पण विचार तर करायलाच हवा, नाही का? आता शेवटी एक गोष्ट आपल्या घरातली. होर्मुझमधले जहाज थांबली याचा अर्थ काय? तर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल आज $100 प्रति बॅरलच्या वर गेलं आहे. समजायला कठीण आहे,
चला सोपं करतो. एक आई आहे, ती रोज सकाळी उठते, स्वयंपाक करते. तिच्या सिलेंडरची किंमत आज 900 रुपये आहे. पुढच्या आठवड्यात ती 1100 होऊ शकते. महिनाभरात 1300 होऊ शकते. ती आई कुठल्याच युद्धात नाही. तिने ट्रम्पला मत दिलं नाही. खामनेईंना ती ओळखत नाही. तिला फक्त एक गोष्ट हवी आहे, तिच्या मुलांसाठी गरम जेवण. पण तेहरानमध्ये कुणीतरी एक निर्णय घेतो, वॉशिंग्टनमध्ये कुणीतरी एक ट्विट करतो आणि त्याची किंमत पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय घरात मोजली जाते. नागपूरच्या एक रिक्षावाल्याच्या पाकिटातून वसूल केली जाते. नांदेडच्या एक शेतकऱ्याच्या स्वप्नात कापली जाते. हे युद्ध आहे. हे युद्ध त्यांचं आहे. किंमत आपण मोजतोय. हाच आजचा प्रश्न आहे मित्रांनो. तर ही होती आजची संध्याकाळ. एक छोटी गोष्ट, एक समुद्रधुनीची, काही जहाजांची, काही नेत्यांची आणि शेवटी आपल्या स्वयंपाकघराची. मला माहीत आहे, टी व्हीवर कुणीतरी ओरडत असेल, कुणीतरी ब्रेकिंग न्यूज म्हणत असेल, कुणीतरी देशभक्ती शिकवत असेल. पण मी फक्त इतकंच म्हणेल, विचार करा. विचार करा, हे युद्ध कुणासाठी आहे? तेलासाठी, सत्तेसाठी की एखाद्या निवडणुकीसाठी? विचार करा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर थांबाल, सिलेंडर बुक कराल, भाजी विकत घ्याल, तेव्हा एक क्षण आठवा, होर्मुझ नावाची एक समुद्रधुनी आहे. तिथं एक जहाज उभं आहे आणि त्या जहाजाची वाट बघणं आपल्या ताटातून कधी निघालं हे आपल्याला कळणारही नाही. आजच्यासाठी इतकंच. कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला काय वाटतं. ही किंमत आपल्यालाच मोजावी लागेल. हो, ही किंमत आपल्याला का मोजावी लागते?